हाय नमस्कार. संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत धाबा स्टाईल मटर पनीर. कोरोनानंतर आपण सगळेच बाहेरचं जेवण टाळतोय, पण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर हमखास ऑर्डर करतो ती म्हणजे पनीर. म्हणूनच आज हीच चव आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने, शुद्ध आणि सात्विक पद्धतीने बनवणार आहोत. मटर पनीर हा उत्तर भारतातील एक लोकप्रिय शाकाहारी पदार्थ आहे, जो मटर आणि पनीर वापरून तसेच टोमॅटोवर आधारित अशा मसाल्यांचा वापर करून एक ग्रेव्ही तयार केली जाते, जी प्रथिने आणि जीवनसत्वांनी परिपूर्ण असते आणि रोटी, नान किंवा भातासोबत खाल्ला जातो. हा पदार्थ बनवायला सोपा आणि चवीला रुचकर असतो, ज्यात पनीरमुळे प्रथिने मिळतात आणि मटरमुळे फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स मिळतात, जे हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण अशी ही रेसिपी आहे, ज्यामध्ये पनीरमध्ये प्रोटीन भरपूर असतात, तर मटरमध्ये म्हणजेच हिरव्या वाटाण्यांमध्ये विटॅमिन के, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या हृदयासाठी हिरवा वाटाणा हा उत्तम आहे. म्हणूनच पोषण तत्वांनी परिपूर्ण, हृदयासाठी उत्तम आणि हाडांसाठी फायदेशीर असणाऱ्या अशा रेसिपीला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम हिरव्या वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तर त्या आता आपण निवडून घेऊया. त्यातील दाणे बाजूला काढून घेऊया. हिरवा वाटाणा आपल्याला फ्रोझन म्हणून 12ही महिने सुपर मार्केटमध्ये मिळतो, परंतु हिरव्या वाटाण्याच्या शेंगा ह्या फक्त थंडीच्या दिवसामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. अशा पद्धतीने आपल्या वाटाण्याच्या शेंगा निवडून झालेल्या आहेत, तर आता आपण कोथिंबीर स्वच्छ करून घेऊया. कोथिंबीर स्वच्छ करून झाल्यानंतर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, त्यालाही आपण काढून घेऊया आणि कट करून घेऊया. ओला नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल, परंतु ओल्या नारळामुळे भाजीची टेस्ट अजून छान होते. तर ओलं नारळ आपलं काढून झालं आहे, तर त्याला आता इथं मी पातळ पातळ कट करून घेते.
खोबरं कट करून झाल्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे घेतलेले आहे. तर आपण त्या कांद्यांनाही स्वच्छ वरचं कवर काढून कट करून घेऊया. इथे आपले कांदे स्वच्छ करून झाल्यानंतर मी लसूण घेतला आहे, तर त्यालाही आता आपण स्वच्छ करून घेऊया. लसूणच्या पाकळ्या स्वच्छ करून झाल्यानंतर आता आपण कांदा कट करून घेऊया. तर हा कांदा आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचा आहे, त्यामुळं मी इथं मोठा मोठा कांदा कट करून घेत आहे. कांदा थोडा मोठा मोठाच कट करून घेतल्यानंतर मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मोठा मोठा कट केलेला कांदा घालून घेऊया. खोबरं घालून घेऊया. दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊया. लसूण घालून घेऊया. इथे मी 1 चमचा धने घातलेले आहे. 1 चमचा जिरे घातले आहे. अर्धा टोमॅटो कट करून घालूया. आणि आता आपण याला वाटून घेऊया. यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी घालून आपण याची चांगली पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं वाटण तयार करून घ्यायचं. एकदम स्मूथ असं वाटण तयार झालं आहे. इथं आपलं वाटण तयार झालं आहे. तर गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते कढईमध्ये घालून घेऊया. आणि आता एकसारखं त्याला परतून घेऊया. जोपर्यंत त्यातलं तेल बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवून इथं आपण त्याला परतून देऊया. मधून मधून चेक करूया की आपलं वाटण तयार झालं आहे की नाही. जोपर्यंत आपल्या वाटणामधून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं कमी गॅसवर एकसारखं परतून घ्यायचं. इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे. तसेच 1 चमचा मी इथे कोल्हापुरी मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला घालू शकता. तर त्यामध्ये तुम्ही गरम मसाला, लाल मिरची पावडर किंवा किचन किंगचा मसाला घातला तरीही चालेल, परंतु आम्ही कोल्हापुरी मसाला वापरतो त्यामुळे मी तो इथं वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला
ॲड करू शकता. मसाला घातल्यानंतर पुन्हा एकसारखं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला परतून होत आहे तोपर्यंत इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे, तर ते आपण कट करून घेऊया. इथे आपण पनीर कट करून घेतले आहे आणि आपलं वाटणही तयार झालं आहे. तर त्याला बाजूला ठेवून गॅसवर मी आता इथे दुसरी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे कोल्हापुरी मसाला घालून घेऊया आणि त्याला परतून घेऊया. अगदी अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला एकत्रित मिक्स करून घेऊया. संपूर्ण वाटण कढईमध्ये घालून घेतल्यानंतर त्याला मसाल्यांबरोबर मिक्स करून घेऊया. एकसारखं त्याला हलवून घेऊया. मसाले थोडेसे परतून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण थोडंसं पाणी घालून पुन्हा मसाल्यांना परतून घेऊया. आपल्याला हवी तेवढी पाण्याची कन्सिस्टन्सी करून आपण त्यामध्ये आता मटर घालून घेऊया, म्हणजेच हिरवा वाटाणा घालून घेऊया. हिरवा वाटाणा घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपण थोडा वेळ वाटाणा शिजवून देऊया. 4 ते 5 मिनिट हिरवा वाटाणा ग्रेव्हीबरोबर शिजवून दिल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि भाजीला चांगलं हलवून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या ग्रेव्हीमध्ये हिरवे वाटाणे खूप छान शिजले गेले आहे. तर आता आपली भाजी तयार होतच आली आहे. तर त्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया. अगदी शेवटी आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे. पनीर घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजीला एकजीव मिक्स करून घ्यायचं. इथे आपण 1 चमचा गूळ घालून घेऊया. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट कमी गॅसवर पुन्हा भाजीला होऊन देऊया. अशा पद्धतीने एकदम चमचमीत धाबा स्टाईल परंतु अगदी सोप्या, शुद्ध आणि सात्विक पद्धतीने मटर पनीर तयार आहे. चला तर मग तुम्हीही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा. अशाच पद्धतीने चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.